नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण बघणार आहोत की बुधवारी 1 जुलैला 3 वाजेच्या नंतर 3 ते 6 पर्यंतचा हवामानाचा अंदाज कसा असणार, वातावरण किती प्रमाणामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असल्यासाठी यस टाईप करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय की 3 ते 4 पर्यंतचा हवामानाचा अंदाज कसा असणार आणि पुन्हा 5 ते 6 हवामान कसं असणार ते आपण बघूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुरत, नाशिक, नंदुरबार, जळगाव, त्याचबरोबर मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या भागांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता. तसंच सोलापूर, नांदेड मध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. अमरावतीमध्ये सुद्धा, नागपूरमध्ये सुद्धा, चंद्रपूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस भरपूर बघायला मिळतोय. इकडे जर तुम्ही अजून बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर आता आपण बघूया की आपल्या भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पाऊस कसा पडणार. तुम्ही बघू शकताय तर वापी, सुरत, त्याचबरोबर नंदुरबार, मालेगाव मध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. नाशिक मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर 3 ते 4च्या दरम्यान नाशिक मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. बोईसर, मुंबई, त्याचबरोबर सातारा, बारामती या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सातारा आणि चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस दाखवला जातोय. कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस दाखवला जातोय. इकडे सोलापूरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाऊस हा बघायला मिळतोय. लातूर, उदगीरमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर नांदेड आणि परभणी, त्याचबरोबर वाशिम या भागांमध्ये मुसळधार पाऊस दाखवला जातोय. अकोला, अमरावती, यवतमाळ या भागांमध्ये तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवला जातोय. तर गडचिरोली, त्याचबरोबर भंडारा, तर या भागांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतो. तुम्ही भंडारा या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. भंडाऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता नोंदवली जात आहे. त्याचबरोबर तुम्ही जर अजून बघितलं तर इकडे साकोली, त्याचबरोबर उमरेड, पावनी, तर परत इकडे गोंदिया, तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे. तुमसर मध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. नागपूरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. तर आता अमरावती, अचलपूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर बुरहानपूर मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर जळगाव मध्ये सुद्धा चोपडा या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर अंमळनेर मध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता, हे बघा अंमळनेर मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस आहे. शिरपूर मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. सेंधवा मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. इकडे जर अजून आपण बघितलं तर अहिल्यानगर मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर पैठण मध्ये मुसळधार पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. जालन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. बीड मध्ये जर बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. बार्शी या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. तर धाराशिव मध्ये मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर लातूर मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. तर इकडे सोलापूर मध्ये मुसळधार पाऊस आहे. तसंच अक्कलकोट मध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर सातारा, लोणंद या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर पाटण या ठिकाणी तुम्ही बघितलं तर भरपूर प्रमाणात म्हणजे मुसळधार पाऊस बघायला मिळते. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर शिरूर या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतोय. आता नाशिक मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर नाशिक मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 ते 4च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर अजून जर तुम्ही बघितलं तर त्र्यंबक, त्याचबरोबर दिंडोरी, पेठ, इकडे निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, अजून जर बघितलं तर सिन्नर, अकोले, सटाणा, तर या भागांमध्ये जर बघितलं तर तुम्ही या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता दिंडोरी, त्याचबरोबर अजून आपण जर भाग बघितला
याच्यातला. तर पिंपळगाव, बसवंत, ओझर, त्याचबरोबर इकडे वणी या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर मित्रांनो, आपण बघितलाय हा भाग म्हणजेच हा जो पाऊस बघितलाय आपण 3 ते 4 च्या दरम्यान बघितला. आता 5 ते 6 यावेळी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण बघतोय की 5 ते 6 यावेळी कोणत्या भागात कसा पाऊस असणार. तर नाशिक, त्याचबरोबर कोपरगाव, श्रामपूर, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, इकडे बीड. तर हा जो भाग आहे, जशा प्रकारे पावसाचा जोर होता त्याच प्रकारात तुम्हाला पावसाचा जोर हा इकडे बघायला मिळणार आहे. 3 ते 4चा वातावरण जसं होतं तशाच प्रकारे परभणीमध्ये मात्र खूप मुसळधार पाऊस. परभणी, नांदेड, त्याचबरोबर हिंगोली, जिंतूर, परतूर, माजलगाव या भागांमध्ये मात्र खूप मुसळधार पाऊस हा तुम्हाला बघायला मिळणार आहे. इकडे सोलापूरमध्ये सुद्धा, धाराशिव, सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळणार. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा तुम्हाला बघायला मिळणार. तर मित्रांनो, आपण बघितले 5 ते 6 वाजेपर्यंतचं हवामान बघितलं. आता आपण जर बघितलं तर नाशिक मधील कोणत्या कोणत्या भागांमध्ये पाऊस कसा आहे तो आपण बघूया. तर नाशिक मध्ये जर बघितलं, नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, त्याचबरोबर निफाड, सिन्नर या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 5 ते 6च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर सिन्नर, निमगाव, सिन्नर, भेंडाळी, निफाड, लासलगाव, परतूर, चांदवड, इकडे धोडंबे, पिंपळगाव, बसवंत, ओझर, लाखलगाव या भागांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं तुम्हाला बघायला मिळणार. त्याचबरोबर तुम्ही वैजापूर भाग जर बघितला तर मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर शिर्डीमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. गंगापूरमध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पाऊस, चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला हा मिळतोय. आता अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही बघितलं तर अहिल्यानगर मध्ये 5 ते 6 या दरम्यान जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता डेहरे, ब्राह्मणी, सोनई, त्याचबरोबर राहुरी, देवळाली, प्रवरा, इकडे जर बघितलं तर पाथेगाव, टाकळी, भान, खोकर, श्रामपूर, तुम्ही बघू शकता श्रामपूर, बेलापूर, कोल्हार, राजुरी, लोणी, कास्तरवाडी, दिघी, ब्राह्मणगाव, त्याचबरोबर एकरुखे, राहता, पिंपळवाडी, शिर्डी, पोहेगाव खुर्द, इकडे कोपरगाव, त्याचबरोबर भोजडे, परत भौर, चांगदेवनगर बघितलं, जाफराबाद, नादी, टेंभी. तर या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या टायमिंगला तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला या प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला पाऊस पडणार आणि कोणत्या कोणत्या भागात कसा पाऊस पडणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता जशा प्रकारे काल मी सांगितलेलं होतं की 30 तारखेला कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार, त्या भागांमध्ये नक्कीच पाऊस पडलेला आहे. जर पडलेला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मलाही समजेल की तुमच्या भागात पाऊस पडला की नाही. कोणत्या भागातून आहात कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.